प्राध्यापक सुमित चव्हाण यांच्या सम्यक कॉमर्स क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 12वी कॉमर्स महाराष्ट्र बोर्डाच्या मार्च 2021च्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार अकाउंटन्सी विषयाचा अभ्यास करतेवेळी माझे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला नक्कीच मदतशीर ठरतील. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि असेच महत्त्वपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पार्टनर्स फायनल अकाउंट ट्रीटमेंट ऑफ ॲडजस्टमेंट पार्ट डी. आज आपण पार्ट डी मध्ये ॲडजस्टमेंट नंबर 12 ते ॲडजस्टमेंट नंबर 20 म्हणजे एकूण 9 ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. पहिले ॲडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आता हे फ्री सॅम्पल काय असतं हे आपण सुरुवातीला बघून घेऊ. एखादा व्यावसायिक माल निर्मिती करण्यापूर्वी कच्च्या मालाची खरेदी करतो. त्या कच्च्या मालावर फॅक्टरीमध्ये प्रक्रिया करतो. प्रक्रिया करून त्याचा फिनिश गुड्स तयार करतो. हा फिनिश गुड्स ज्या वेळेला व्यावसायिक मार्केटमध्ये विक्रीसाठी काढतो त्यावेळेस त्या मालाची त्याला जाहिरात करावी लागते. मग माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहिरात केली जाऊ शकते किंवा जे काय आपले ग्राहक आहेत त्या ग्राहकांना त्या ठिकाणी मालाचा प्रत्यक्ष नमुना देऊन त्या ठिकाणी आपण आपल्या मालाची त्या ठिकाणी जाहिरात करू शकतो. तर या ठिकाणी जी ॲडजस्टमेंट आहे ती फ्री सॅम्पलशी संबंधित आहे. म्हणजे आपले जे ग्राहक आहेत ते ग्राहक आपला माल खरेदी करण्यापूर्वी आपल्या मालाची जी काय क्वालिटी आहे ही क्वालिटी चेक करू इच्छित आहे आणि म्हणून आपण जो त्यांना माल विकणार आहोत त्याचा त्यापैकी जो काही मालाचा नमुना आहे ज्याला आपण सॅम्पल म्हणतो तो सॅम्पल त्याला आपण त्या ग्राहकांना आपण फ्रीमध्ये देत असतो. तर याच्या बाबतीतली ही ॲडजस्टमेंट समजा परीक्षेत आली तर कशा प्रकारे तिचे इफेक्ट होतील. पहिला इफेक्ट प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. जेव्हा जेव्हा व्यवसायातून गुड्स निघून जात असेल, वाटप होत असेल किंवा डिस्ट्रॉईड होत असेल किंवा सेल्स होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण ज्यावेळेस फ्री सॅम्पल म्हणून गुड्स वाटू त्यावेळेस आपल्याला त्याचा पहिला इफेक्ट हा त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचा आहे. आता याच्यावरचे पैसे आपल्याला मिळणार नाहीत कारण आपण त्यांना फ्रीमध्ये सॅम्पल वाटप केलेलं आहे आणि म्हणून हा आपल्या व्यवसायाचा एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दुसरा इफेक्ट करणार आहोत. एक एक्झाम्पलच्या माध्यमातून ही ॲडजस्टमेंट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹1000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. 1000 माल आपण फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केला, वाटप केला. याचे इफेक्ट ठरल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे आणि म्हणून त्या दोघांचे आपण ड्राफ्ट तयार केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता त्या ठिकाणी कशा प्रकारे ट्रीटमेंट करावी लागेल हे आपण बघणार आहोत. दोन्ही ठिकाणी सुद्धा म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला आणि ट्रेडिंगला दोन्ही जागेवर याची नवीन एंट्री होणार आहे. नवीन एंट्री होणार आहे याचा अर्थ त्याची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वर्किंग होणार नाही. त्याची जी काही अमाऊंट आहे ती आउटवर्डला जाईल आणि म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहित असताना पहिला इफेक्ट देत असताना लिहायचं बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल आणि ₹1000 अमाऊंट दिले ते डायरेक्ट आपण आउटवर्डला घेऊ. दुसरा ह्याचा जो इफेक्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितो. लिहित असताना आपण लिहायचं टू ॲडव्हर्टाइजमेंट आणि कंसामध्ये आपण जी ॲडव्हर्टायझिंग केली ती आपल्याकडचा गुड्स वाटप करून केली आणि म्हणून कंसामध्ये आपल्याला गुड्स लिहायचं आहे आणि ह्याची जी ₹1000 जी ॲडजस्टमेंट रक्कम आहे ती डायरेक्ट आपण आउटरला घेणार आहोत. पुढची ॲडजस्टमेंट नंबर 13 गुड्स लॉस बाय फायर अँड थेफ्ट आणि कंसामध्ये घेतलं आहे अनइन्शुरेड. याचा अर्थ होतोय ज्या मालाचा आपण इन्शुरन्स केला नव्हता तो माल आगीमुळे किंवा त्या ठिकाणी चोरीला गेल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला लॉस्ट झालेला आहे किंवा आपल्याकडून तो माल निघून गेलेला आहे. एकतर जळून गेलेला असेल किंवा चोरीला गेलेला असेल आणि त्याचा इन्शुरन्स काढलेला नसेल
तर आपल्याला त्याचे काय इफेक्ट द्यायला पाहिजे हे या ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. पहिला इफेक्ट जो आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा व्यवसायातून माल निघून जाईल तेव्हा तेव्हा तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. त्याचा पहिला इफेक्ट म्हणजेच आपल्याला या ठिकाणी माळ जळाल्यामुळे आपल्या व्यवसायातून माल निघून चाललेला आहे किंवा माळ चोरीला गेल्यामुळं आपल्या व्यवसायातून तो निघून गेलेला आहे आणि म्हणून ह्याचा पहिला इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करणार आहोत. परंतु याच्यावर आपण कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स काढला नव्हता आणि इन्शुरन्स काढला नाही म्हणजे आपल्याला क्लेम मिळणार नाही. म्हणजे जेवढ्याचा माल जळालेला आहे किंवा जेवढ्याचा माल चोरीला गेलेला आहे तेवढाच्या तेवढा आपला लॉस आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं आपल्याला पैसे मिळणार नाही आहेत आणि म्हणून याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण देणार आहोत. तर चला एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या माध्यमातून ही ॲडजस्टमेंट ट्रीट कशी पद्धतीने केली जाईल हे आपण पाहणार आहोत. या ॲडजस्टमेंटवर कुठल्याही प्रकारची वर्किंग नसणार आहे. ही नवीन ॲडजस्टमेंट आहे, कोणामध्ये ॲडलेस होणार नाही आहे आणि म्हणून याचे जे अमाऊंट आहेत त्या डायरेक्ट आउटरला जाणार आहेत. ॲडजस्टमेंट एक्झाम्पल म्हणून गुड्स वर्थ ₹1000 डिस्ट्रॉयड बाय फायर. कुठेही प्रकारचा इन्शुरेड अनइन्शुरेड शब्द वापरलेला नाही आहे. कदाचित अनइन्शुरेड हा शब्द वापरलाही जाऊ शकतो, परंतु इथं कुठेही इन्शुरेड अनइन्शुरेड शब्द न वापरल्यामुळे आपण असं गृहीत धरू की ही अनइन्शुरेडची ॲडजस्टमेंट आहे आणि जर अनइन्शुरेड म्हटलं असेल तर ती अनइन्शुरेडचीच आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या ॲडजस्टमेंटला कशी ट्रीट करावी लागेल हे आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा त्या ठिकाणी ड्राफ्ट तयार केलेला आहे स्क्रीनवर आणि त्यानुसार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट देत असताना आपण लिहू बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट 1000ची आपण डायरेक्ट आउटरला टाकणार आहोत. दुसरा जो इफेक्ट आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला देणार आहोत. लिहित असताना लिहायचं टू लॉस ऑन गुड्स लॉस्ट बाय फायर. लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी जे इफेक्ट आहेत इफेक्टचे जी नावं आहेत ती नावं चेंज होते. ती इलेमेंट कशा प्रकारे लिहायचे हे पण समजून आपण घ्यायला पाहिजे. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहित असताना आपण लिहिलं गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर आणि PNLच्या डेबिटला लिहिताना आपण काय लिहितोय लॉस ऑन गुड्स लॉस्ट बाय फायर किंवा लॉस ऑन गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असं लिहू शकता तुम्ही. परंतु लॉस ऑन हा शब्द आपल्याला लावावा लागणार आहे आणि या ठिकाणी दोन्ही ठिकाणी त्याचे न्यू इफेक्ट असल्या कारणानं त्याची जी अमाऊंट आहे ती डायरेक्ट आउटर कॉलमला जाईल. ची ॲडजस्टमेंट अत्यंत महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. काही लोकांना ही ॲडजस्टमेंट खूप आवडते कारण ही एकमेव अशी ॲडजस्टमेंट आहे जिचे 3 इफेक्ट होतात. ॲडजस्टमेंट नंबर 14 इन्शुरेड गुड्स लॉस्ट बाय फायर. यापूर्वी आपण त्या ठिकाणी अनइन्शुरेड गुड्सवरची ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे. आता आपण इन्शुरेड गुड्सवरची पाहतोय. तेव्हा इन्शुरन्स नव्हता, आता इन्शुरन्स केलेला आहे. मग सर 3 इफेक्ट का होतील हे सगळ्यात आधी आपण बघून घेऊ आणि नंतर ते 3 इफेक्ट कोणते आहेत ते आपण सोबत त्याच्या पाहून घेऊ. पहिला इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दिला जातो. कारण याच्या मागचं असं आहे की इन्शुरेड असू द्या किंवा अनइन्शुरेड असू द्या, ज्या वेळेला माळाला आग लागते किंवा ज्या वेळेला माळ चोरीला जातो त्यावेळेला तो माळ आपल्या व्यवसायातून निघून जात असतो आणि म्हणून त्याचा पहिला इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला कॉन्स्टंट आहे, सारखा आहे. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट जो आहे तो दुसरा इफेक्ट त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेटला जात असतो. सर बॅलन्स शीटच्या असेटला बरं आता इफेक्ट का जाणार आहे? कारण आपण इन्शुरन्स केलेला आहे आणि इन्शुरन्स केल्यामुळं त्याच्यावरचे जे काय जो काही माल आपल्याकडून लॉस झालेला आहे किंवा ज्यावेळे चोरीला गेलेला आहे त्याचे त्या ठिकाणी क्लेम स्वरूपी इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला पैसे येणार असतात आणि जे इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम म्हणून पैसे आपल्याला येतात त्याला आपण बॅलन्स शीटच्या असेटला टाकतो. मग सर तिसरा इफेक्ट काय बरं येऊ शकतो? त्याच्या मागचं कारण असं आहे इन्शुरन्स कंपनी जेव्हा आपल्याला क्लेम देते त्यावेळेला आपली त्या गुड्सवरची पॉलिसी आणि आपल्याला झालेला ॲक्च्युअल लॉस ह्या दोघांपैकी जी छोटी रक्कम असते
ती रक्कम इन्शुरन्स कंपनी आपल्याला त्या ठिकाणी क्लेमच्या स्वरूपात देत असते. समजा आपला लॉस 2,000 रुपयाचा असेल, मात्र पॉलिसी आपली समजा 1,200 रुपयाची असेल, तर आपल्याला 2,000 रुपयाचा लॉस असूनसुद्धा पॉलिसी कमी आहे, 1,200 रुपये आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 1,200 रुपयेच क्लेममधून मिळतील. समजा आपल्या क्लेम जो आपली जी पॉलिसी आहे ती पॉलिसी 1,200 रुपयाची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जो लॉस झाला आहे तो लॉस त्या ठिकाणी 2,000 रुपयाचा आहे. कंपनी म्हणेल तुम्हाला लॉस किती झाला ते आम्हाला माहीत नाही, आम्ही क्लेम तुम्हाला किती करू जेवढी तुमची पॉलिसी आहे. म्हणजे पॉलिसी आणि लॉस यापैकी जी छोटी रक्कम आहे ती तुम्हाला क्लेम स्वरूपात मिळते. मग समजा तुमचा जो माल लॉस झाला आहे त्यापेक्षा जर कमी पैसे तुम्हाला मिळाले, जर तुम्हाला कमी पैसे मिळाले तर त्या ठिकाणी त्याचा तिसरा इफेक्ट होईल. परंतु जेवढ्याचा तुमचा क्लेम आहे, जेवढ्याचा तुमचा लॉस आहे तेवढ्याचाच जर क्लेम झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला नो लॉस नो प्रॉफिट, म्हणजे तिसरा इफेक्ट तुमचा होणार नाही. परंतु जर तुमची जी काही रक्कम आहे जेवढ्याचा लॉस झाला आहे तेवढ्याचाच क्लेम जेवढा लॉस झाला आहे त्यापेक्षा क्लेम छोटा मिळणार असेल तर त्या ठिकाणी तिसरा इफेक्ट त्या ठिकाणी होणार आहे. मग हा तिसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होईल. का? कारण आपल्याला क्लेमचे पैसे जे लॉसपेक्षा कमी मिळणार आहेत, म्हणजे आपल्याला लॉस होणार आहे, तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. या ॲडजस्टमेंट समजून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. goods worth rupees 1,000 destroyed by fire and insurance company admitted claim for rupees 800. ॲडजस्टमेंट सांगते जो आगीमुळे जो माल डिस्ट्रॉईड झाला आहे तो 1,000 रुपयाचा आहे, पण इन्शुरन्स कंपनी तुम्हाला जे पैसे देते ते 800 रुपयाचं आहे. म्हणजे तुमचा माल जो जळाला तो 1,000 रुपयाचा होता आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला किती मिळणार आहेत? 800 रुपये मिळणार आहेत. मग तुमचा ॲक्च्युअल लॉस किती झाला? 1,000 वजा 800, म्हणजे 200 रुपये तुम्हाला इन्शुरन्स कंपनी कमी देणार आहे. हे त्या ठिकाणी आपल्याला ह्या ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून ट्रीट करायचं आहे. चला मग ह्यासाठी आपल्याला 3 इफेक्ट द्यायचे आहेत, म्हणजेच 3 ड्राफ्ट आपल्याला या ठिकाणी तयार असायला पाहिजे. एक ट्रेडिंग अकाउंट जिथं आपल्याला पहिला इफेक्ट द्यायचा आहे, दुसरा बॅलन्स शीट जिथं आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे, आणि तिसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जिथं आपल्याला तिसरा इफेक्ट द्यायचा आहे. समजून घेऊ. जेवढ्याचा माल जळाला तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. काय नावाने लिहिणार? बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. किती रुपयाचा जळाला? 1,000, डायरेक्ट आउटरला जाईल. त्याच्यानंतर बॅलन्स शीटला जो दुसरा इफेक्ट आपण देणार आहोत तो क्लेमचा असेटला आपण देतो, आणि म्हणून त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेटमध्ये आपण लिहू इन्शुरन्स क्लेम. किती रुपयाचा क्लेम आला आपल्याला? 800 रुपयाचा. हे 800 रुपये आपण डायरेक्ट आउटरला लिहून टाकू. 1,000 रुपयाचा माल जळाला, 800 रुपये क्लेमच्या स्वरूपी आले, म्हणजे 200 रुपयाचा आपल्याला लॉस आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकणार आहोत. काय नावाने लिहिणार? टू लॉस ऑन गुड्स लॉस्ट बाय फायर, किंवा आपण लॉस ऑन गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असं सुद्धा लिहू शकतो. किती रुपयाचं? 1,000चा माल जळाला, क्लेम स्वरूपी 800 रुपये मिळाले, दोघांमधला जो फरक आहे 200 रुपये, हे 200 रुपये त्या ठिकाणी तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आउटर कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत. पुढची महत्त्वाची ॲडजस्टमेंट नंबर 15, गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर बाय पर्सनल यूज. गुड्स जो आहे तो व्यवसायातून त्या ठिकाणी पार्टनरनी विड्रॉल केला आहे पर्सनल यूजसाठी. पर्सनल यूज म्हणजे आपण त्या ठिकाणी समजतो ही एक प्रकारची ड्रॉइंग आहे. पर्सनल यूज, डॉमेस्टिक यूज, हाऊसहोल्ड यूज, याला आपण त्या ठिकाणी ड्रॉइंगच्या नावाने ओळखत असतो. तर गुड्स विड्रॉल झाला आहे बिझनेसमधून आणि तो पार्टनरने आपल्या घरच्या कामासाठी घेऊन गेलेला आहे. मग या ठिकाणी याचे 2 इफेक्ट होतात. व्यवसायातून माल निघून गेला आहे कारण पार्टनर घेऊन गेला, याचा अर्थ पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाईल, आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी पार्टनर स्वतः घेऊन गेला आहे. समजा आज पैसे दिले नसतील तरी तो उद्या पैसे देऊ शकतो, कारण पार्टनर हा व्यवसायाचा त्या ठिकाणी मालक आहे, आणि म्हणून त्याच्याकडून जर पैसे आले नसतील तर आपण त्याच्या नावावर लिहून ठेवतो, आणि म्हणून याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला त्या ठिकाणी देतो. त्याला आपण ड्रॉइंग नावाने ओळखतो. चला मग ॲडजस्टमेंट घेऊ आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी ट्रीटमेंट कशी होईल हे समजून घेऊ. ॲडजस्टमेंट एक्झाम्पल स्वरूपी ॲडजस्टमेंट आहे. गुड्स विथड्रॉवल बाय मिस्टर एक्स
मिस्टर एक्स हा पार्टनर आहे. ऑफ रुपीज 1000 फॉर हाऊस होल्ड यूज. म्हणजेच मिस्टर एक्स हा जो पार्टनर आहे व्यवसायाचा, त्याने गुड्स व्यवसायातून विड्रॉल केला त्याच्या हाऊस होल्ड यूजसाठी, म्हणजे घरच्या वापरासाठी. तर ह्याची जी इफेक्ट आहेत, तो इफेक्ट पहिला त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला ट्रेडिंग अकाउंट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो काही ड्राफ्ट आहे तो तयार करावा लागणार आहे, जो स्क्रीनसमोर तुमच्या आहे. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ह्याचा इफेक्ट देत असताना आपण लिहू गुड्स विड्रॉवल बाय एक्स. म्हणजे जो माल आहे तो एक्सने विड्रॉल केला आहे असं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला त्या ठिकाणी लिहू 1000 रुपयाचं. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण लिहू. परंतु पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहित असताना त्याची ट्रीटमेंट कशी करतोय बघा. तिथे आपण लिहिणार ड्रॉइंग्स. कारण पर्सनल यूज, डोमेस्टिक यूज, हाऊस होल्ड यूज हे मी काय सांगितलं तुम्हाला, ही एक प्रकारची ड्रॉइंग आहे. आणि म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपण लिहिणार ड्रॉइंग्स. पण ही ड्रॉइंग्स जी झाली ती कॅश स्वरूपी नाही. ही ड्रॉइंग जी झाली ती त्या ठिकाणी गुड्स स्वरूपी होती. म्हणून ड्रॉइंगच्या पुढे कंसामध्ये आपण गुड्स लिहिणार आहोत. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण एक्सच्या नावाखाली लिहिणार आहोत. आता तुम्ही म्हणाल सर इनरला लिहिलं तुम्ही. नाही, इनर आउटर हा कॉलम पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बनवला जात नाही. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये कोणते कॉलम असतात. पहिला कॉलम जो आहे तो पर्टिक्युलरचा असणार आहे. दुसरा कॉलम जो आहे तो पहिला पार्टनर जो आहे त्या ठिकाणी अकाउंटचा असणार आहे. आणि दुसरा पार्टनरचा जो कॉलम आहे तो त्या ठिकाणी तिसरा कॉलममध्ये असणार आहे. म्हणजे प्रत्येक पार्टनरसाठी इथं रुपीजचे वेगवेगळे कॉलम आहेत. इथं इनर आउटरचा कॉलम नसणार आहे. इथं ड्रॉइंग कोणी केली, एक्सने केली. म्हणून बघा एक्स आणि कंसात मी रुपीज लिहिले, त्या कॉलममध्ये 1000 रुपये लिहिले कारण एक्सने ड्रॉइंग घेतली होती. वायनी घेतली असती तर एक्सच्या कॉलममध्ये न लिहिता मी डायरेक्ट वायच्या कॉलममध्ये लिहिलं असतं. ची महत्त्वपूर्ण ॲडजस्टमेंट नंबर 16, गुड्स विड्रॉवल बाय पार्टनर इफ इन्क्लुडेड इन अ डेटर. यामध्ये पार्टनरने माल विड्रॉल केला आहे म्हणजे ड्रॉइंग केलं एक प्रकारची, पण लिहिलाय कुठे, डेटरमध्ये. इन्क्लूड कुठे केलाय, डेटरमध्ये. डेटरमध्ये काय असतं सर, डेटर हे आपल्या कस्टमरची यादी आहे ज्याला आपण उधारीवर माल विकलेला आहे. हां, मग हा माल आपण विकलेला नाही आहे तर पार्टनरनी विड्रॉल केला आहे, परंतु लिहिलाय कुठे, उधारीवर विकलेल्या लोकांच्या यादीमध्ये म्हणजे डेटरमध्ये आपण केलेला आहे. आणि म्हणून त्या डेटरमधून आपल्याला ते वजा करावं लागेल आणि ज्या पार्टनरने विड्रॉल केलं आहे त्या पार्टनरच्या नावावर लिहावं लागेल. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला पहिला इफेक्ट जो आहे तो लेस डेटर करावा लागेल आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो पार्टनर्स कॅपिटलच्या त्या ठिकाणी डेबिटला लिहावा लागेल. मग ही ॲडजस्टमेंट समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलेन्स आणि ॲडजस्टमेंट दोन्ही तुमच्या स्क्रीनवर आहेत. या ठिकाणी ट्रायल बॅलेन्समध्ये डेटर दिलेला आहे 27,000चं आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे. ॲडजस्टमेंट कशा प्रकारे असेल बघा. डेटर्स इन्क्लूड गुड्स ऑफ ₹2000 विड्रॉवल बाय मिस्टर एक्स फॉर हाऊसहोल्ड यूज. म्हणजे डेटरमध्ये इन्क्लूड आहे गुड्स जो 2000 रुपयाचा आहे. डेटरमध्ये आपण सेल्स केलेला माल लिहितो, परंतु हा जो माल आहे तो पर्सनल यूजवाला माल आहे. पर्सनल यूजचा माल आपण डेटरमध्ये लिहू शकत नाही. पार्टनरने विड्रॉल केला आहे, ज्याचं एक्स नाव आहे, त्या पार्टनरने विड्रॉल केला आहे आणि तो माल त्या ठिकाणी डेटरमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे आपल्याला तो डेटरमधून पहिला वजा करावा लागेल आणि ज्या पार्टनरने विड्रॉल केलं आहे त्याच्या नावावर आपल्याला लिहायला लागेल. चला मग ॲडजस्टमेंटची ट्रीटमेंट कशा प्रकारे होईल हे समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा ड्राफ्ट तयार करावा लागेल जो तुमच्या स्क्रीनसमोर आहे. बॅलन्स शीटला आपण डेटर जो आपल्याला ट्रायल बॅलन्सने 27,000 रुपये दिलेला आहे तो लिहिलेला आहे. ह्याच्यावर वर्किंग होणार आहे म्हणून त्याची अमाऊंट डेटरची आपण इनरला घेतली. त्याच्यातून आपण लेस करणार आहोत. काय लेस करायचं, गुड्स टेकन बाय एक्स. एक्सने विड्रॉल केला आहे ना, म्हणजे आपण काय लिहिणार, गुड्स टेकन बाय एक्स. किती रुपयाचा घेतला, 2000. ते 2000 रुपये आपण त्या ठिकाणी डेटरमधून बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटरमधून इनर कॉलममध्ये वजा करतोय आणि मग त्याची जी काही रक्कम आहे 25,000 रुपये ते आपण आउटरला देतोय. अशा प्रकारे पहिला इफेक्ट त्याचा ट्रीट होईल. दुसरा इफेक्ट जो आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण ड्रॉइंग्स लिहू. टू
ड्रॉइंग्स आणि कंसामध्ये आपण ही ड्रॉइंग्स गुड्सच्या स्वरूपात आहे म्हणून कंसामध्ये आपण गुड्स लिहू. किती रुपयाची असेल? 2,000ची. कोणी विड्रॉल केलं पुन्हा एकदा? एक्सने, म्हणजे एक्सचा जो कॉलम आहे अमाऊंटचा त्या एक्सच्या कॉलममध्ये आपण 2,000 रुपये लिहू. पुढची महत्त्वाची ॲडजस्टमेंट नंबर 17, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जे पार्टनर आहेत त्यांनी व्यवसायामध्ये कॅपिटल घेऊन आलेले असतात आणि म्हणून त्या पार्टनरला समजा व्यवसाय इंटरेस्ट अलॉ करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरची ॲडजस्टमेंट परीक्षेत येऊ शकते. त्यासाठी आपण या ठिकाणी त्याचे जे काही इफेक्ट आहेत ते पहिला समजून घेऊ. पहिला इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल. डेबिटला का? कारण इंटरेस्ट ऑन कॅपिटल व्यवसायासाठी एक्सपेन्सेस असतो म्हणून त्याचा पहिला इफेक्ट P&L अकाउंटच्या डेबिटला जातो. दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. का पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला? कारण व्यवसायासाठी इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा जरी एक्सपेन्सेस असला तरी पार्टनरसाठी इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा इन्कम असतो किंवा प्रॉफिट असतो आणि म्हणून त्या ठिकाणी दुसरा इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस दुसरा जो इफेक्ट आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला केला जातो. त्यासाठी आपण ट्रायल बॅलन्स घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पार्टनर एक्स आणि पार्टनर वायचे कॅपिटल आहे अनुक्रमे 1,40,000 आणि 1,60,000 रुपये. त्याच्यावर ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी तुम्हाला दिले, इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू पार्टनर्स ॲट दी रेट 5% इज अलाउड. पार्टनरला 5% त्या ठिकाणी कॅपिटलवर इंटरेस्ट आपण अलाव करतोय आपला बिझनेस. त्याची वर्किंग आपल्याला करून घ्यावी लागेल. एक्सचे एका बाजूला वर्किंग केले, वायची दुसऱ्या बाजूला वर्किंग आहे. पहिला एक्स बघू. एक्सने कॅपिटल आणला 1,40,000चा. त्याच्यावर 5% काढायचं आहे म्हणजे 1,40,000 गुणिले 5/100 इंटरेस्ट बनतोय 7,000 रुपयाचा. तसंच वायने 1,60,000 रुपये आणले, त्याच्यावर 5% म्हणजे 1,60,000 गुणिले 5/100 इज इक्वल टू 8,000. 8,000 रुपयाचा इंटरेस्ट बनतोय वायसाठी आणि एक्ससाठी 7,000चा इंटरेस्ट बनतोय. हे आपण वर्किंग करून काढलेलं आहे. चला, ॲडजस्टमेंट काय प्रकारे असू शकते आणि त्याची ट्रीटमेंट कशी करायची हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा ड्राफ्ट पाहिजे जो स्क्रीनसमोर आहे. त्याचा पहिला इफेक्ट ॲडजस्टमेंट उदाहरण काय आहे ते आपण पहिला वाचून घेऊ. इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू पार्टनर्स ॲट द रेट 5% इज अलाउड. त्याची वर्किंगसुद्धा आपण करून घेतलेली आहे. पहिला इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कसा ट्रीट केला आहे बघा. पहिल्या ओळीमध्ये आपण लिहिणार टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याच्या खालच्या ओळीमध्ये पार्टनर पहिला, पार्टनर दुसरा, म्हणजे पहिला पार्टनर एक्स, त्याच्या खालच्या ओळीमध्ये वाय, असं अनुक्रमे आपल्याला लिहायला लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्सच्या समोर इनरच्या कॉलममध्ये जो एक्सचा इंटरेस्ट बनला आहे 7,000 तो लिहिणार. वायच्या समोर जो वायच्या वर्किंगमध्ये इंटरेस्ट त्याचा बनत होता 8,000 तो लिहिणार आणि दोघांची टोटल 7 अधिक 8,000 एकूण 15,000 आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आउटरला घेणार आहोत. याचा दुसरा जे इफेक्ट आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण देणार आहोत. कशा प्रकारे ट्रेड होईल बघा. वर आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन घेतलं आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन काय? हा त्याने आणलेला कॅपिटल आहे. तो कॅपिटल आपण कॅपिटल शब्दाने न दाखवता त्याने आणलेला पार्टनर्स कॅपिटलला कॅपिटल लिहित असताना आपण ओपनिंग कॅपिटल म्हणजेच बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन या नावाने दाखवत असतो. एक्सने आणला 1,40,000, वायने आणला 1,60,000. ही फॉर्मॅलिटी म्हणून आपण लिहून घेतलेलं आहे. ट्रीटमेंट आपल्याला जी करायची आहे ती त्याच्या खाली आहे बघा. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. आता इथे दोन पार्टनर अनुक्रमे आहेत. एक्सचा एक कॉलम आहे आणि वायचा दुसरा कॉलम आहे. एक्सच्या कॉलममध्ये 7,000 त्याचा इंटरेस्ट त्याला लिहायचा आहे आणि वायच्या कॉलममध्ये 8,000 त्याचा कॉलम मध्ये त्याचा इंटरेस्ट लिहून. महत्त्वाची ॲडजस्टमेंट नंबर 18, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्या ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून एक्सने 4,000चं ड्रॉइंग केलं आहे आणि वायने 6,000चं ड्रॉइंग केलं आहे हेच त्या ठिकाणी सांगितलं जाते. ड्रॉइंग म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. एखादा पार्टनर व्यवसायातून त्या ठिकाणी कॅश किंवा कोणत्याही प्रकारचं गुड्स, कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी आपल्या घरच्या वापरासाठी घेऊन जातो तेव्हा त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. तर इथे एक्सने 4,000ची ड्रॉइंग केले आणि वायने 6,000ची ड्रॉइंग केले. त्याच्यावर ॲडजस्टमेंट खाली दिले, चार्ज इंटरेस्ट ॲट द रेट 5% ऑन ड्रॉइंग assuming drawing on 1st July 2019. 1st जुलै
2019मध्ये त्या ठिकाणी पार्टनरने ड्रॉइंग केले आणि त्या ड्रॉइंगवर 5% इंटरेस्ट आपल्याला द्यायचा आहे. हे आपण असं अझूम करू की हे जे अकाउंटिंग इयर आहे हे 31 मार्च 2020ला संपलेलं आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी जी ड्रॉइंग झाले ती ड्रॉइंग आत्तापर्यंत 9 महिन्यासाठी झालेली आहे. म्हणजे त्याचा जो 5% इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे तो फक्त आणि फक्त 9 महिन्यासाठी काढायचा आहे, वर्षभरासाठी काढायचा नाही. मग वर्किंग कशी बनेल बघा. एक्स त्याने किती ड्रॉइंग केली 4,000 रुपये, त्याला किती इंटरेस्ट द्यायचा आहे 5%. मग 5/100 म्हणजेच 5%. किती महिन्यांसाठी 9 महिन्यांसाठी. मग काय म्हणायचं त्याला 9/12 म्हणजे वर्षाचे 12 महिने त्यापैकी 9 महिने. 9 महिन्याचं इंटरेस्ट त्याला द्यायचं आहे कारण ड्रॉइंगचे जे काही मंथ्स बनले 1 जुलैपासून 31 मार्चपर्यंत ते 9 मंथ आहेत. लिहित असताना कसं लिहू आपण 4,000 गुणिले 5/100 गुणिले 9/12 इज इक्वल टू जे 150 रुपयाचं त्या ठिकाणी ड्रॉइंग बनतंय, ड्रॉइंगवरचा इंटरेस्ट बनतोय. एक्ससाठी. वायसाठी 6,000 रुपयाचं ड्रॉइंग आहे. सेम सिस्टम 6,000 गुणिले 5/100 गुणिले 9/12 इज इक्वल टू 225 रुपयाचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बनतोय. चला मग हे कशा प्रकारे आपण ट्रीट करायचं आहे हे आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर एक महत्त्वपूर्ण सूचना. समजा जशी आता सांगितले की अझूम करा की ड्रॉइंग तुम्हाला 1 जुलैला दिलेली आहे. अशा प्रकारची कोणतीही तारीख त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसाठी दिलेली नसेल तर तुम्हाला अशा वेळेला अझूम करायचं आहे की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची जी काही ॲडजस्टमेंट आलेली आहे ती 6 महिन्यांसाठी आलेली आहे. चुकूनही वर्षभरासाठी घ्यायची नाही. ही ॲडजस्टमेंट आपल्याला 6 महिन्यासाठी असते जर तारीख दिलेली नसेल तर. आणि म्हणून त्याची ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची हे समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लागेल. याचा जो पहिला इफेक्ट आहे तो त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे कारण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा व्यवसायासाठी नफा आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा पार्टनरसाठी एक्सपेन्सेस आहे. जसं इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा व्यवसायासाठी एक्सपेन्सेस होता आणि पार्टनरसाठी इन्कम होता, तसंच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा त्या ठिकाणी व्यवसायासाठी प्रॉफिट आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण त्याचा पहिला इफेक्ट करू. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा त्या ठिकाणी पार्टनरसाठी एक्सपेन्सेस आहे म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहू. चला ट्रीट कसं करायचं बघा. काय लिहायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इथं लिहित असताना इंटरेस्ट ऑन कॅपिटलप्रमाणेच पहिल्या ओळीमध्ये बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लिहिलं, त्याच्या खाली एक्स, त्याच्या खाली वाय. एक्सचा किती इंटरेस्ट बनला 150 रुपये, वायचा किती बनला 225 रुपये, एकूण किती बनला 375. ते आउटरला जाईल आणि 150 आणि 225 यांची जी काही वर्किंग आहे ती इनर्डला बनेल. याचा जो दुसरा इफेक्ट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला काय नावाने लिहिणार आपण, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. किती, एक्सच्या कॉलममध्ये 150 आणि वायच्या कॉलममध्ये 225. त्यांचा जो कॅल्क्युलेशन करून आलेला आहे त्यानुसार. महत्त्वपूर्ण ॲडजस्टमेंट नंबर 19 अनरेकॉर्डेड सेल्स. कोणत्याही प्रकारचं सेल झालेला आहे परंतु त्याचा रेकॉर्ड झालेला नाही आहे. मग आपल्याला या ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून अनरेकॉर्डेड सेलचा कशा प्रकारे रेकॉर्ड करायचा आहे हे शिकायचं आहे. याचा जो पहिला इफेक्ट आहे रेकॉर्ड करायचा आहे म्हणजे काय, सेल झाला आहे परंतु लिहिला नाही, मग सेल्समध्ये त्याला आपल्याला ॲड करावा लागेल. आणि त्या ठिकाणी सेल्स कोणाशी संबंधित असतो, ज्याला आपण विकलंय त्या ग्राहकाशी. ग्राहक म्हणजे कोण, तर डेटर नावाने आपण त्या ग्राहकांना लिहित असतो. म्हणजे पहिला इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला सेल्समध्ये ॲड करावा लागेल आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो डेटरमध्ये आपल्याला म्हणजे बॅलन्स शीटच्या असेटला डेटरमध्ये त्या ठिकाणी ॲड करावा लागेल. आणि त्यासाठी त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्स आपल्यासमोर आहे. ट्रायल बॅलन्समध्ये डेटर आहे 70,000चा आणि सेल्स आहे 2,70,000चा. त्यानुसार आपल्याला ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेली आहे. गुड्स ऑफ ₹30,000 सोल्ड अँड डिस्पॅच ऑन 25 मार्च ऑफ 2020 बट नो एंट्री मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. त्याने सांगितलं की गुड्स 30,000 रुपयाचा सेल्स पण झाला आणि डिस्पॅच पण केला म्हणजे विकला पण आणि पाठवला पण. कधी 25 मार्चला, म्हणजे अकाउंटिंग इयर कधी संपणार आहे 31 मार्चला.
त्याच्या अगोदरच 25 मार्चला आपण माल डिस्पॅच केलेला आहे, परंतु एंट्री झालेली नाही. चला मग त्याची कशा प्रकारे आपण ट्रीट करतो हे बघणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीटचा ड्राफ्ट हवा आहे, जो आपल्या स्क्रीन समोर आहे. पहिला इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण बाय सेल्स 2,70,000 इनरला लिहिलेला आहे, जे ट्रायल बॅलन्सने आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जो अनरेकॉर्डेड सेल्स आहे. त्याला तुम्ही अनरेकॉर्डेड लिहिलं तरी चालेल किंवा ॲडिशनल लिहिलं तरी चालेल. हा किती रुपयाचा होता? 30,000चा. 2,70,000 ट्रायल बॅलन्स आणि 30,000चा अनरेकॉर्डेड सेल्स एकूण मिळून त्या ठिकाणी 3,00,000चा सेल्स आपण त्या ठिकाणी आउटरच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटला. दुसरा इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीट असेटला जातो. आपल्याला डेटर ट्रेडिंग अकाउंटने दिले, ट्रायल बॅलन्सने त्या ठिकाणी दिलेला आहे 70,000चा, तो आपण इनरला लिहून घेतला आहे, कारण त्याच्यावर आपल्याला वर्किंग करायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अनरेकॉर्डेड सेल्स किंवा ॲडिशनल सेल्ससुद्धा लिहिलं तरी चालेल. शक्यतो अनरेकॉर्डेड सेल्सच लिहा. 30,000 रुपयाचं आपण इनरला घेतलं आहे, 70,000 अधिक 30,000 एकूण 1,00,000 रुपये आउटरला पण घेतो. पुढची महत्त्वपूर्ण ॲडजस्टमेंट आणि आजच्या लेक्चरची शेवटची ॲडजस्टमेंट नंबर 20, अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड सेल्सप्रमाणेच अनरेकॉर्डेड परचेस असतो. परचेस झालेला आहे परंतु रेकॉर्ड झालेला नाही. असं का होत असतं? असं होत असतं कारण बुक किपर ज्या वेळेला जी इन्फॉर्मेशन उचलत असतो अकाउंटिंग संबंधित, ती त्या ठिकाणी तुमच्या लेजर अकाउंटमधून उचलत असतो. आणि जोपर्यंत त्यांनी लेजर अकाउंटमधून इन्फॉर्मेशन घेऊन त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केलेला असतो, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची त्या ट्रायल बॅलन्समध्ये जी नवीन सेल झालेला आहे किंवा शेवटी जो सेल झालेला आहे किंवा शेवटी जो परचेस झालेला आहे त्याची एंट्री येत नसते. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट बनत असतात. तर अनरेकॉर्डेड परचेस झाला आहे परंतु कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड केलेला नाही, याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी एंट्रीमध्ये रेकॉर्ड करायचं आहे, म्हणजे जोडून घ्यायचं आहे. परचेस आपल्याला दिला आहे 80,000चा, क्रेडिटर दिलं आहे आपल्याला 30,000चा. परचेस जो आहे तो आपल्याला 80,000 रुपयाचा दिलेला आहे आणि क्रेडिटर जो आहे, क्रेडिटर का दिलेला आहे? कारण परचेस आपण जो त्याचा पहिला इफेक्ट आहे अनरेकॉर्डेड परचेसचा, तो परचेसमध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि दुसरा जो क्रेडिटर का दिलेला आहे? क्रेडिटर म्हणजे पुरवठेदार. आपण परचेस कोणाकडून करू? पुरवठेदारांकडनं करणार आहोत. आणि म्हणजेच आपण जो माल परचेस केला आहे त्याच्यामध्ये आपण जे काही ॲडजस्टमेंट असेल ती ॲड करू आणि पुरवठेदारांना सुद्धा आपल्याला तेवढे पैसे द्यावे लागतील, म्हणून त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा आपल्याला तेवढेच पैसे ॲड करावे लागतील. म्हणजेच पहिला इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी या ॲडजस्टमेंटचा जायला पाहिजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटच्या लिॲबिलिटीला. त्याच्यानंतर हे ॲडजस्टमेंट काय प्रकारे असू शकते आपण बघणार आहोत. गुड्स वर्थ ₹20,000 परचेस अँड रिसिव्ड. गुड्स आपण 20,000चा परचेसही केला आणि तो गुड्स आपल्याला मिळाला सुद्धा, आपण रिसिव्ह सुद्धा केलेला आहे. कधी? 25 मार्च ऑफ 2020. 25 मार्च म्हणजे 25 मार्चला आपल्याला मिळाला आहे आणि 31 मार्चला आपला अकाउंट क्लोज झालं आहे, म्हणजे आपल्या अकाउंटिंग इयरमध्ये हे झालेलं ट्रान्झॅक्शन आहे. बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. पण अकाउंट बुकमध्ये आपण एंट्री केलेली नाही. मग चला कशा प्रकारे करायची आहे बघा. त्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीटचा ड्राफ्ट हवा आहे, जो ड्राफ्ट आपल्यासमोर आहे. या ठिकाणी परचेस, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार परचेस, ज्याची 80,000ची किंमत आहे, ते आपण इनरला घेणार आहोत. का? कारण त्याच्यावर आपल्याला वर्किंग करायचं आहे. आणि त्या परचेसमध्ये आपण ॲड करू ॲडिशनल परचेस किंवा अनरेकॉर्डेड परचेस. किती रुपयाचा? 20,000चा. एकूण किती होईल? 80,000 अधिक 20,000 1,00,000 रुपये त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आउटरमध्ये येईल. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट जो आहे तो आपल्याला क्रेडिटरमध्ये त्याला ॲड करायचा आहे, म्हणजे बॅलन्स शीटच्या लिॲबिलिटीमध्ये क्रेडिटर जी दिलेली आपल्याला ट्रायल बॅलन्सनी 30,000 ती आपण इनरला घेऊ आणि जो अनरेकॉर्डेड परचेस आहे तो त्याच्यामध्ये ॲड करू. 30,000 आणि अनरेकॉर्डेड परचेस 20,000चा, एकूण आपल्याला 50,000चं क्रेडिटर आउटरला मिळेल. धन्यवाद.